नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 27 एप्रिल 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू हे जे न्यूजपेपर आहेत या न्यूजपेपरमधील ज्या काही न्यूज स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। आजच्या डिस्कशनमध्ये आपण EVM, VVPAT, कुनो वन्यजीव अभयारण्य, निर्वासित ज्यांना की आपण रेफ्युजी म्हणतो, मियावाकी वृक्ष लागवड पद्धती, अर्थ डे, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, आर्यभट्ट सॅटेलाइट आणि सेंजन एरिया या संदर्भात न्यूज पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजची जी काही आजचे डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। आज या ठिकाणी आपण जी आपली पहिली न्यूज आहे ती EVM आणि VVPAT संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। मतपत्रिकाद्वारे निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। मागच्या 3 दिवसापासून आपण VVPAT, EVM वर आधारित ज्या काही न्यूज आहेत त्या संदर्भात डिस्कशन करत आहोत। या ठिकाणी अलीकडे जी काही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती त्या अंतर्गत EVM आणि जे सर्व VVPAT आहेत त्यांची पडताळणी एकत्रितरित्या करावी, अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी याचिकाकर्त्याद्वारे करण्यात आली होती। त्याला या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिलेला आहे। या ठिकाणी EVM आणि VVPAT आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असल्या कारणाने यावर आधारित जे काही आपले MCQ प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूया। प्रश्न क्रमांक 1, भारतातील निवडणुकीदरम्यान EVM आणि VVPATचा वापर आणि व्यवस्थापन कोणती संस्था देखरेख ठेवते? तर मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ते आहे पर्याय ए, भारतीय निवडणूक आयोगाद्वारे या ठिकाणी भारतामध्ये जे काही EVM आणि VVPATचा लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जो काही वापर केला जातो त्यावर देखरेख आणि त्याचं व्यवस्थापन करण्यात जे काही कार्य आहे ते भारतीय निवडणूक आयोग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडून केलं जातं। प्रश्न क्रमांक 1 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 2, निवडणुकीतील किती टक्के EVM सामान्यतः पडताळणीच्या उद्देशाने VVPATने सुसज्ज असतात? म्हणजे या ठिकाणी EVM आणि जे काही VVPAT आहे यांची जोडी किती टक्के आहे, अशा प्रकारचा सरळ या ठिकाणी प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 2019 पासून प्रत्येक EVM मशीन सोबत एक VVPAT मशीन असतं, म्हणजेच या ठिकाणी जे काही पर्सेंटेज आहे ते असेल 100%। प्रश्न क्रमांक 2 चं योग्य उत्तर राहील पर्याय डी। साइडला तुम्ही पिक्चरमध्ये EVM, VVPAT आणि कंट्रोल युनिट ह्या 3 मशीन तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। या ठिकाणी जे काही हे कंट्रोल युनिट आहे ते पोलिंग बूथचे जे काही अधिकारी असतात त्यांच्या अंडर असतं। त्यानंतर जो काही मतदाता आहे तो या ठिकाणी या EVM मशीनवर स्वतःचं जे काही मत आहे त्या मताची नोंदणी करत असतो। म्हणजे ज्या कोणत्या उमेदवाराला, ज्या कोणत्या पक्षाच्या चिन्हाला त्याला मतदान करायचं आहे ते मतदान या EVM मशीनच्या माध्यमातून केलं जातं। आणि यानंतर जो काही VVPAT आहे या ठिकाणी एक छोटीशी खिडकी तुम्ही पाहत असाल, या VVPATच्या माध्यमातून तुम्ही हे कन्फर्म करू शकताय की जे काही मतदान तुम्ही केले आहे ते तुम्ही केलेल्या उमेदवारालाच गेले आहे का नाही याची शहानिशा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी एक चीट निर्माण होते आणि त्या चीटवर त्या पक्षाच्या व्यक्तीचं नाव आणि त्या पक्षाचं चिन्ह हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय। म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही X नावाच्या उमेदवाराला जर या ठिकाणी मतदान केलं असेल तर X नावाच्या उमेदवाराची चिठ्ठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय आणि पुढच्या 5 ते 7 सेकंदामध्ये ती चिठ्ठी खाली हा जो व्हाईट कलर मध्ये बॉक्स दिसतोय या बॉक्स मध्ये कट होऊन आपोआप ती स्टोअर केली जाते। मग अशा प्रकारे एक प्रकारे सध्या आपल्याकडे EVM आणि VVPAT या दोन्हीच्या माध्यमातून निवडणुका घेतल्या जात आहेत आणि या एकदम फेअर आणि ट्रान्सपरंट पारदर्शक निवडणुका होताना सध्या तरी दिसत आहेत। चलो याच्या आपल्या पुढच्या न्यूजकडे। पुढची जी काय आपली न्यूज आहे ती आहे कुनो वन्यजीव अभयारण्य, कुनो वाईल्ड लाईफ सँच्युरी संदर्भात। सर्वप्रथम न्यूज पाहूया। कुनोतील चित्त्यांसाठी आता नवा अधिवास, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती आपल्याला दिसून जाईल। आपल्याला सर्वांना माहित असेल, मागच्या काही दिवसांमध्ये आपण डिस्कस केली होती की मध्य प्रदेश या राज्यामधील जे काही कुनो राष्ट्रीय अभयारण्य आहे या ठिकाणी आपण प्रोजेक्ट चित्ता
राबवत आहोत। म्हणजेच या ठिकाणी भारतामधून 1948 साली जो काही चित्ता हा प्राणी नामशेष झाला आहे त्याचं रिइंट्रोडक्शन या ठिकाणी आपण मध्य प्रदेशातील कुनो या अभयारण्यामध्ये करत आहोत। यासाठी जे काही चित्ते आहेत ते आपण नामिया आणि दक्षिण आफ्रिकेतून आणलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं रिस्टोरेशन केलं जाणार आहे। मग या संदर्भात एकूण ती न्यूज आहे। सरळ या ठिकाणी कुनो अभयारण्यावर आधारित जे काही आपले प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। कुनो राष्ट्रीय अभयारण्य राजस्थानातील कोणत्या वन्यजीव अभयारण्याला लागून आहे? म्हणजे कुनो राष्ट्रीय अभयारण्य आणि दुसरे कोणते राष्ट्रीय अभयारण्य असे आहे की जे स्वतः एकमेकांसोबत सीमा साझा करते? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि उत्तर आहे सरिस्का वन्यजीव अभयारण्य आणि कुनो वन्यजीव अभयारण्य यांची बॉर्डर एकमेकांना या ठिकाणी लागून आहे। प्रश्न क्रमांक 3 चं योग्य उत्तर राहील पर्याय ए। पाहूया प्रश्न क्रमांक 4। कुनो वन्यजीव अभयारण्यातून कोणती नदी वाहते? अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी यूपीएससी किंवा एमपीएससी ला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण मागच्या 1 ते 2 वर्षापासून कुनो राष्ट्रीय अभयारण्य हे या ठिकाणी न्यूज मध्ये आहे। तर मित्रांनो जो काही कुनो राष्ट्रीय अभयारण्य आहे किंवा कुनो वन्यजीव अभयारण्य आहे त्या अभयारण्यामधून बेटवा नावाची जी काही नदी आहे ती वाहते। म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर राहील पर्याय सी। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे। आपली पुढची जी काही न्यूज आहे ती इतर स्रोतापासून आपण घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण निर्वासित ज्याला की आपण रेफ्युजी असं म्हणतो आणि मियावाकी पद्धती या संदर्भात जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहणार आहोत। सर्वप्रथम पाहूया प्रश्न क्रमांक 5। खालीलपैकी कोणते विधान निर्वासितांचे सर्वोत्तम वर्णन करते? निर्वासित म्हणजे ज्यांना की आपण रेफ्युजी म्हणतो या ठिकाणी कोणत्या विधानातून निर्वासित किंवा रेफ्युजी यांच्याविषयी व्याख्या आपल्याला पाहता येईल अशा प्रकार तो प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जो काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी। छळ, युद्ध किंवा हिंसाचारामुळे घरातून पळून जाण्यास भाग पाडलेले ज्या काही व्यक्ती असतात त्यांना आपण निर्वासित व्यक्ती किंवा रेफ्युजी असे म्हणतो। एका एक्झाम्पलच्या माध्यमातून ही जी गोष्ट आहे ती तुमच्या व्यवस्थित प्रकारे लक्षात येईल। अलीकडेच अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारमध्ये आलं। मग या ठिकाणी अफगाणिस्तान सरकारचा ताबा जेव्हा तालिबानने घेतला तेव्हा या ठिकाणी जे काही काबूल विमानतळ आहे त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर जे काही प्रवासी आहे ते इतर देशामध्ये रहिवासासाठी गेले होते। मग ते जे प्रवासी आहेत अफगाणिस्तानमधून तालिबानच्या भीतीमुळे इतर देशामध्ये गेले आहेत त्यांना या ठिकाणी आपण रेफ्युजी असे म्हणतो। त्याचबरोबर सध्या इस्रायल आणि जे काही पॅलेस्टाईन आहे यांच्यामध्ये युद्ध संघर्ष चालू आहे। पॅलेस्टाईनमधील जे काही निर्वासित किंवा प्रवासी इतर देशामध्ये सध्या राहत आहेत त्यांना आपण निर्वासित म्हणतो, त्यांना आपण रेफ्युजी असे म्हणतो। मग या ठिकाणी हे जे लोक आहेत त्यांचा देश का सोडतात तर या ठिकाणी त्या देशामध्ये त्यांच्यावर होणारा जो काही अन्याय असेल, अत्याचार असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल आणि यामुळे निर्माण होणारा जो काही हिंसाचार आहे यामुळे निर्माण झालेली असुरक्षा ही काही कारणे या ठिकाणी असतात ज्यामुळे त्यांची इच्छा त्या ठिकाणी नसतानाही त्यांना त्यांचा देश सोडावा लागतो। अशा लोकांना आपण रेफ्युजी निर्वासित असे म्हणतो। प्रश्न क्रमांक 4 योग्य उत्तर राहील पर्याय सी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। मियावाकी पद्धतीबद्दल खालीलपैकी कोणते विधान खरे आहे किंवा बरोबर आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपण जी काही मियावाकी वृक्ष लागवड पद्धत आहे त्या पद्धतीविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। जपानचे एक बॉटनिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे अकिरा मियावाकी यांच्याकडून ही पद्धती या ठिकाणी लागू करण्यात आलेली आहे। या ठिकाणी ज्या काही स्थानिक वृक्षांच्या प्रजाती आहेत त्या प्रजातींची घनदाट स्वरूपामध्ये लागवड करण्याची जी काही पद्धत आहे त्याला या ठिकाणी मियावाकी पद्धती असे म्हणतात। या पद्धतीचा फायदा म्हणजे या ठिकाणी जी काही जंगले असतात ती घनदाट असतात आणि त्याचबरोबर या अशा पद्धतीमुळे या ठिकाणी जे काही वन आहे त्यांची जी काही वाढ आहे, ग्रोथ आहे ती अतिशय जलद गतीने होते इन कंपेअर टू अदर पद्धती। यामुळे या ठिकाणी जी काही मियावाकी पद्धती आहे ती जगामध्ये सध्या खूपच चर्चेमध्ये असलेली आपल्याला दिसत आहे। सध्या मियावाकी चर्चेमध्ये का आहे तर भारत आणि जो काही इस्रायल आहे यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे ज्याच्या माध्यमातून भारतातील जे काही शहरी भाग आहे या शहरी भागामध्ये या मियावाकी पद्धतीचा वापर करून या ठिकाणी वनाचे पुनर्जीवन केले जाणार आहे आणि त्या संदर्भात एक सामंजस्य करार भारत आणि इस्रायलमध्ये झालेलाही आपल्याला दिसतो। तर या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो पर्याय बी। म्हणजे जे काही स्थानिक वनस्पतीच्या प्रजातीचे मिश्रण एकत्रित करून
जलद वनीकरणासाठी वापरण्यात येणारी ही एक पद्धती आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण मियावाकी वन्य किंवा वृक्ष लागवड पद्धतीची व्याख्या करू शकतो। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। या ठिकाणी जो काय आपला पुढचा प्रश्न आहे ते यूपीएससी ला कन्सिडर करून या ठिकाणी आपण फ्रेम केलेला आहे। सरळ जे काही प्रश्न आहे ते आपण इंग्लिश मध्ये पाहणार आहोत। जो प्रश्न आहे तो आहे अर्थ डे संदर्भात। सरळ प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग अर्थ डे, पृथ्वी दिवस या संदर्भात तो प्रश्न आहे। या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते पाहूया। इट इज अ इनिशिएटिव्ह ऑफ युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम अँड युनेस्को। स्टेटमेंट 2, it is an movement in which the participants switch off the lights for 1 hour on a certain day every year। अशा प्रकारचे दोन स्टेटमेंट मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहेत आणि या ठिकाणी आपल्याला बरोबर विधान कोणते आहे असे या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेले आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे हे या ठिकाणी चुकीचे आहे। या ठिकाणी जो काही अर्थ डेचा इनिशिएटिव्ह आहे तो अर्थ डेचा इनिशिएटिव्ह या ठिकाणी वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर, वर्ल्ड वाइल्ड फंड फॉर नेचर कडून या ठिकाणी हा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आला आहे, ज्याच्या माध्यमातून मार्चचा जो काही महिना आहे त्या मार्च महिन्याच्या शेवटचा जो काही सॅच्युरडे आहे शनिवार आहे, या शनिवारी वेळ 8:30 ते 9:30 म्हणजे एका तासासाठी जागतिक स्तरावर ज्या काही अनावश्यक वीज आहे, विजेचा वापर आहे, बल्ब आहेत त्यांना स्विच ऑफ करणे किंवा अनावश्यक विजेचा वापर या ठिकाणी 0 करणे असा या ठिकाणी अर्थ डे या इनिशिएटिव्हचा उद्देश असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे स्टेटमेंट क्रमांक 1 हे चुकीचे आहे। स्टेटमेंट क्रमांक 2 ही या ठिकाणी चुकीची आहे। एका पर्टिक्युलर डे दिवशी नसता प्रत्येक वर्षाचा जो काही मार्च महिना आहे त्या मार्च महिन्याच्या शेवटचा जो काही सॅच्युरडे आहे त्या शेवटच्या सॅच्युरडेला 8:30 ते 9:30 रात्रीच्या वेळी या ठिकाणी जे काही दिवे आहेत अनावश्यक ते बंद करणे अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण अर्थ डे निमित्त इनिशिएटिव्ह असलेला आपल्याला दिसतो। परिणामी या ठिकाणी विधान 1 आणि विधान 2 दोन्ही विधान चुकीचे असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी, नायदर 1 नॉर 2 इज राईट। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा जो काही आपला प्रश्न आहे तो आहे इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन संदर्भात। सरळ जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन। स्टेटमेंट 1, द इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन इज अ मेंबर ऑफ द वर्ल्ड बँक ग्रुप। स्टेटमेंट 2, द प्रायमरी फोकस ऑफ द इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन इज टू प्रमोट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलपिंग कंट्रीज। थर्ड स्टेटमेंट, द इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफर्स बोथ इक्विटी अँड लोन फायनान्स टू प्रायव्हेट सेक्टर प्रोजेक्ट्स। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। या ठिकाणी जे काही प्रायव्हेट सेक्टर आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे काही विकसनशील देश आहेत त्या विकसनशील देशांना अर्थसहाय्य करण्यासाठी वर्ल्ड बँक ग्रुपच्या अंतर्गत कार्य करणारी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन या संस्थेची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या संस्थेची जी काही निर्मिती आहे ती 1956 साली झालेली आहे। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। अशा प्रकारे स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 ही या ठिकाणी बरोबर आहे आणि स्टेटमेंट 3 च्या अंतर्गत या ठिकाणी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन हे इक्विटी म्हणजे शेअर आणि जे काही लोन्स आहे यामध्ये लोन ऑफर करतं। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 3 ही बरोबर असल्या कारणाने आपले या ठिकाणी योग्य उत्तर राहील पर्याय सी, ऑल द 3 स्टेटमेंट आर करेक्ट। म्हणजेच वरील 3 पैकी तिन्ही विधानं हे बरोबर आहेत। चलूया आजच्या आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जो की या ठिकाणी मित्रांनो आर्यभट्ट या सॅटेलाइट आर्यभट्ट या उपग्रहा संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट आर्यभट्ट सॅटेलाइट। स्टेटमेंट 1, इट वॉज इंडियाज फर्स्ट सॅटेलाइट, मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट। स्टेटमेंट 2, इट वॉज बिल्ड बाय Indian Space Research Organization which is called ISRO। आणि स्टेटमेंट 3, it was launched from सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरिकोटा इंडिया। तर मित्रांनो या ठिकाणी जे विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। भारताचा पहिला उपग्रह ज्याचं नाव आहे आर्यभट्ट जो की या ठिकाणी
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून तो विकसित करण्यात आलेला आहे। म्हणजे स्टेटमेंट 1 स्टेटमेंट 2 अगदी बरोबर आहे, परंतु या ठिकाणी मित्रांनो स्टेटमेंट 3 हे या ठिकाणी चुकीचं आहे। 14 एप्रिल 1975 साली मित्रांनो 14 एप्रिल 1975 साली भारताचा हा उपग्रह अवकाशामध्ये लॉन्च करण्यात आला होता, ज्याचा की विकास इस्रोकडून करण्यात आला होता। परंतु जे काही लॉन्च आहे ते सतीश धवन स्पेस सेंटरवरून न करता सोव्हिएत युनियन म्हणजे ज्याला की आपण सध्या रशिया म्हणतो, या रशियामधून ते करण्यात आलं होतं। स्टेटमेंट 3 चुकीचं असल्या कारणाने वरीलपैकी किती विधाने बरोबर आहेत असं आपल्या प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। म्हणजेच वरीलपैकी 3 विधानापैकी आपले 2 विधानं बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय बी ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट। चला तर आजचा या ठिकाणी आपला शेवटचा प्रश्न पाहूया, जो की या ठिकाणी सेजन एरिया संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया। विथ रेफरन्स टू द सेजन एरिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 द सेजन एरिया इन्क्लूड्स ऑल युरोपियन यूनियन मेंबर्स स्टेट। स्टेटमेंट 2 citizens of the Schengen area countries require visa to travel within the Schengen area zone. Statement 3 border control between the Schengen area countries have been completely abolished. या ठिकाणी मित्रांनो प्रश्नामध्ये आपल्याला विचारण्यात आला आहे की वरील 3 विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत। या ठिकाणी विधान क्रमांक 1 हे या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे। जो काही सेजन एरिया आहे या एरियामध्ये ऑलमोस्ट एंटायर युरोपियन मेंबर स्टेट इन्क्लूड होतात, परंतु ऑल युरोपियन मेंबर स्टेट या ठिकाणी इन्क्लूड होत नाहीत। जे काही युरोपीय महासंघाचे सदस्य देश आहेत यामधील बहुतेक देश हे या ठिकाणी सेजन एरियामध्ये येतात, परंतु सर्वच्या सर्व देश या ठिकाणी सेजन एरियामध्ये येत नसल्या कारणाने स्टेटमेंट 1 हे या ठिकाणी चुकीचं आहे। आणि स्टेटमेंट 2 ही मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणजे जो काही सेजन एरिया आहे किंवा सेजन एरियाचे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांना सेजन एरियाचा जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी कसल्याही प्रकारच्या विजाची आवश्यकता नाही। स्टेटमेंट 2 चुकीचे आहे, परंतु या ठिकाणी मित्रांनो स्टेटमेंट क्रमांक 3 हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे। बॉर्डर कंट्रोल बिटवीन सेजन एरिया कंट्रीज हॅव बीन कम्प्लिटली अबॉलिश्ड। म्हणजे या ठिकाणी एका देशातून तुम्ही दुसऱ्या देशामध्ये विना विजा सरळ प्रवास करू शकता। ज्या प्रकारे आपण आपल्या देशामध्ये विविध राज्यामध्ये कसल्याही अडथळ्याविना एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये प्रवास करू शकतो, अगदी त्याच प्रकारे युरोपियन महासंघाचे जे काही सदस्य देश आहेत त्या देशातील नागरिक एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये कसल्याही प्रकारच्या विजा शिवाय त्या ठिकाणी ट्रॅव्हल करू शकता। स्टेटमेंट 3 या ठिकाणी बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए ओनली 1। म्हणजेच वरील 3 स्टेटमेंट पैकी केवळ विधान 1 या ठिकाणी बरोबर आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 27 एप्रिलचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईबही करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।